रविवारी मुंबईत ईडीच्या कार्यालयात आग लागल्याची घटना घडली। अग्निशमन दलानं तात्काळ धाव घेत ही आग विझवली, पण या घटनेनंतर आग विझली असली तरी संशयाचा धूर कायम आहे। याचं कारण महत्त्वाच्या अनेक प्रकरणांचा तपास करणाऱ्या ईडीच्या कार्यालयाला आग लागली तरी कशी हा सवाल कायम आहे। इतकंच काय तर ही आग लागली की लावली यावरूनही विरोधकांनी सरकारला संशयाच्या घेऱ्यात पकडलंय। या आगीत झालेल्या नुकसानीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नेमकं काय घडलंय पाहूया या व्हिडिओतून। बलार्ड इस्टेट परिसरातल्या कैसरे हिंद या 4 मजली इमारतीत ईडीचं कार्यालय आहे। रविवारी पहाटे 2:30च्या सुमारास ही आग लागली। त्यानंतर अग्निशमन दलानं तात्काळ धाव घेतली। 2 तास आग विझवण्याचे प्रयत्न केले तरी ही आग लेव्हल 3 पर्यंत पोहोचली होती। बाल्कनीत ठेवलेल्या फर्निचरमुळे आगीवर नियंत्रण मिळवताना अडथळा निर्माण झाल्याचं सांगण्यात आलं। या आगीत जीवितहानी झाली नसली तरी कागदपत्र आणि फर्निचर जळून मोठं नुकसान झाल्याचं म्हटलं जातंय। आगीत मोठ्या प्रमाणात तपासाची कागदपत्र जळाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। मुंबई महापालिकेतील कोविड कंत्राट, खिचडी पुरवठा या घोटाळ्यांपासून ते राज्य आणि देश-विदेश पातळ्यांवरील अनेक मोठे आर्थिक गैरव्यवहार, घोटाळे आणि काळ्या पैशांविरोधातील तपास ईडीच्या याच कार्यालयातून केला जातोय। त्याची कागदपत्र, पुरावे, इलेक्ट्रॉनिक दस्तऐवज या कार्यालयात आहेत। यावर विरोधी पक्षांनी सवाल उपस्थित केलाय। सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड आणि आता हर्षवर्धन सपकाळ यांनीही ईडीच्या कार्यालयाला आग लागली की लावली असा सवाल केलाय। सोबतच अनेक कागदपत्र जळाल्याचा संशय व्यक्त केलाय। सब गोलमाल है भाई, सब गोलमाल है। सीधे रस्ते की ये टेढ़ी चाल है, सब गोलमाल है अशा म्हणण्याचा आज प्रसंग शेवटी आलाच आणि ईडीने आपले कार्यालय, स्वतःचेच कार्यालय जाळून घेतले। गत 10 वर्षांमध्ये विरोधकांना जेरीस आणण्याकरता, विरोधकांचा आवाज दाबण्याकरता, विरोधकांना जेलमध्ये टाकण्याकरता, विरोधकांना पक्षांतर करण्याकरता बाध्य करण्यासाठी ईडी या कार्यालयाचा वापर झाला आणि आता कुठलेच पुरावे नाहीत हा कंगावा करण्याकरता आग लावून आता हे मोकळे झालेले आहेत। राजकीय कारस्थान कसं असतं याचा हा एक अत्यंत दृष्ट नमुना आहे। लागली आहे का लावण्यात आली असा जनतेच्या मनात संशय येईलच ना। किंवा मला आठवतं मंत्रालयाला आग लागली होती, ती नैसर्गिक होती, पण तेव्हा आत्ताच्या सत्तेमध्ये असलेल्या आणि तेव्हा विरोधी पक्षात असलेल्या लोकांनी जी काय बोंबाबोंब केली होती, आग लावली आग लावली आग लावली, आता तीच उलटी फिरते। आता बोंबाबोंब होईल, आग लावली आग लावली आग लावली। आता लावली का लागली हे परमेश्वराला माहीत, पण कालचक्र आहे, उलटं फिरून आलं ना। म्हणजे शॉर्ट सर्किटमुळे लागलेली मंत्रालयाला आग ही जणू काय त्यावेळचे मुख्यमंत्री यांनीच जाऊन वरती 6व्या माळ्यावर लावली होती अशीच बोंबाबोंब त्यावेळेसचे विरोधी पक्षांना आत्ताचे सत्ताधारी करत होते। आता म्हणायला जागा आहे ना, कारण का सगळे त्यांचेच म्हणजे पूर्वी दुसरीकडे असलेले नेते नंतर ईडीत अडकले, ईडी अडकून नंतर सत्ताधारी पक्षात गेले, आत्ताच्या सत्ताधारी पक्षात संशयाला जागा आहे, लावली असेल। पण विरोधकांच्या या दाव्याला फोल ठरवत कागद सुरक्षित असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। त्या कार्यालयाला आग लागल्यानंतर मी ईडीच्या अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे। ईडीतला प्रत्येक पेपर, कागद हा त्या ठिकाणी सेफ आहे, त्याचं मिरर इमेजिंग देखील आहे, त्याचं स्टोरेज देखील आहे। त्यामुळे या आगीने कुठल्याही केसला, कुठल्याही कागदाला केसाचाही धक्का लागलेला नाही। आता ईडीच्या कार्यालयात ही आग लागली की लावली या दिशेने तपास सुरू आहे, पण मग ईडी मुख्यालयातून याबाबत काय माहिती समोर आली आहे तेही पाहूया। ईडीच्या कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार मुंबईत कैसरे हिंद इमारतीत तळमजल्यावर आणि पहिल्या मजल्यावर ईडीचं कार्यालय कार्यरत आहे। रविवारी पहाटे इमारतीला लागलेली आग मुंबई कार्यालयात तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांना आणि सुरक्षा रक्षकांच्या ध्यानात आली। त्यानंतर अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली। अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग विझवण्यात यश आलं। आगीच्या घटनेनंतर आगीत प्रभावित झालेल्या 4थ्या मजल्यावरचा कार्यालयाचा भाग हलवण्यात आल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली आहे। त्यानुसार 4थ्या मजल्यावरचं हे कार्यालय मूळ ठिकाणी म्हणजे जन्मभूमी चेंबर्स इथल्या जुन्या प्रादेशिक कार्यालयात कार्यरत आहे। आगीत काही कागदपत्र आणि फर्निचर जळून खाक झाले, पण सर्व फायली या डिजिटल पद्धतीने साठवल्या जात असल्यानं चौकशी किंवा खटल्यात कोणताही अडथळा येणार नाही असं ईडीनं म्हटलंय। तसंच ज्या प्रकरणात तक्रारी दाखल आहेत त्यांचे मूळ रेकॉर्ड हे न्यायालयांकडे उपलब्ध आहेत, त्यामुळं त्या दृष्टीनं कोणतंही नुकसान होणार नसल्याचा दावा केला जातोय। दरम्यान लवकरच ईडीसाठी बीकेसी इथं नवं कार्यालय उभं करण्यात येणार आहे अशी ही माहिती समोर येतेय।
पण ईडीच्या या कार्यालयाला आग नेमकी कशी लागली, किती नुकसान झालं, कागदपत्र जळाली का, नेमकी कोणती कागदपत्र जळाली, या प्रश्नांचं गूढ कायम आहे. त्याचा तपास सुरू असला तरी या आगीतून संशयाचा धूर निघतोय. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.